हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज मी तुमच्यासोबत कोकणातली एक अतिशय सोपी आणि अतिशय चविष्ट एक नाश्त्याची रेसिपी शेअर करते। ती म्हणजे दडपे पोहे। तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल। त्यासाठी मी इथे नॉर्मल आपले फोडणीच्या पोह्यांचे जे जाड पोहे असतात तेच घेतले आणि त्यावर पाण्याचा शिपका मारला। आपण फोडणीचे पोहे करताना पोहे पूर्ण धुवून घेतो, पण इथे तसं धुवून न घेता वरतून जस्ट पाण्याचा शिपका मारून त्याला ओलं करून घ्यायचं, फक्त भिजवायचं आहे त्याला। आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घाला आणि वरून 1-1.5 चमचा मी साखर पण ॲड केलेली आहे। त्यानंतर आता यात अर्ध लिंबू मी इथे पिते आंबटपणासाठी, थोडंसं, जास्त नाही। आणि तडका पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे कारण आपल्याला फोडणी करायची आहे दडपे पोह्यांची। तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरं मी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद मी टाकली आहे। तुम्ही हळद स्किप पण करू शकता कारण काही जण पांढऱ्याच रंगाचे दडपे पोहे करतात, पण मी थोडीशी हळद टाकली आहे। आणि त्यात मूठभर शेंगदाणे आणि धुवून कढीपत्त्याची 4-5 पानं टाकलेली आहेत। तेल जास्त थंड होत आलं की मी परत गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 सुक्या मिरच्या, ज्या लाल मिरच्या असतात ना आपल्या, त्या मी ॲड केलेल्या। त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं सगळ्या फोडणीला। शेंगदाणे मिरच्या तळल्या गेल्या पाहिजेत, कुरकुरीत झाल्या पाहिजेत। आणि मिरच्या फक्त बाजूला काढून मी बाकीची जी फोडणी होती ती मी दडपे पोह्यांवर टाकलेली आहे। तेल मला थोडंसं जास्त वाटलं, गरज नाही एवढ्या तेलाची असं वाटलं, म्हणून मी तेल थोडंसं बाजूला ठेवून त्यातला जो मसाला होता तो फक्त त्याच्यात ॲड केला, शेंगदाणे वगैरे। आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट दडपे पोह्यातला ते म्हणजे खोबरं, ओलं खोबरं। तर एक अर्धी वाटी मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे। सुक्या खोबऱ्याची ती मजा नाही, ओलं खोबरंच तुम्ही याच्यात टाका। आणि ज्या मिरच्या तळलेल्या आपण बाजूला काढल्या होत्या लाल मिरच्या, त्याला असं कुस्करून आम्ही इथे टाकतो। काही जण तुकडे टाकतात डायरेक्टली, पण ही जी मजा आहे कुस्करून टाकण्याची आणि प्रत्येक घासात त्या सुक्या मिरचीची जी चव लागते ना, ती अप्रतिम असते। त्यामुळे असं कुस्करून जर तुम्ही टाकाल तर त्याची मजा वेगळी आहे। आणि त्यामुळे इथे मग मी अशा प्रकारे कुस्करून टाकल्यानंतर सुकी मिरची व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते या पोह्यांना, म्हणजे ती मिरची सगळीकडे ॲड होईल। आणि एका प्लेटमध्ये मी थोडेसे पोहे काढून घेते कारण बाबांना कांदा नको आहे। आता मी या ज्या उरलेल्या पोह्यामध्ये कांदा ॲड करणार आहे। एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून बारीक चिरलेला कांदा मी इथे घातलेला आहे आणि परत एकदा छान हाताने त्याला मिक्स करून घेऊया। चमच्यापेक्षा हाताने दडपे पोहे व्यवस्थित मिक्स होतात अशा प्रकारे। आणि एकदा परत पाण्याचा एक शिपका मारून त्याला आपण झाकून ठेवणार आहोत एक 10 ते 15 मिनिट। आणि असे हे 15 मिनिट दाबून ठेवलेले जे पोहे असतात त्यालाच म्हणजे दडपून ठेवायचे आणि त्यालाच दडपे पोहे असं नाव पडलं आहे। त्यामुळे मी इथे आता डिश ठेवून देते आहे आणि 10 ते 15 मिनटानंतर मी ती डिश काढणार आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टेक्स्चर आलं, एक परफेक्ट दडपे पोह्यांचं टेक्स्चर जे असतं ते त्याला आलेलं आहे। व्यवस्थित पोहे आता भिजल्यासारखे दिसतात। अजून एकदा परत मिक्स करूया आणि प्लेटमध्ये घेऊन सर्व करूया। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा हा सोपा नाश्ता। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। बाय।